कधीकधी निसर्ग असे काही जीव बनवतो जे आपल्या सगळ्या कल्पनांच्या आणि नियमांच्या पलीकडचे असतात. आज आपण अशाच एका सापाबद्दल बोलणार आहोत, जो जीवशास्त्राचे नियम तर मोडतोच, पण आपल्याला विचार करायला लावतो की निसर्गाबद्दल आपल्याला खरंच किती माहिती आहे. तर सगळ्यात आधी एक सोप्पा नियम समजून घेऊया. जीवशास्त्रात विषारी प्राणी दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे वेनमस, जे चावल्यावर किंवा डंख मारल्यावर विष शरीरात सोडतात, आणि दुसरे म्हणजे पॉयझनस, ज्यांना खाल्लं किंवा त्यांना स्पर्श केला तर धोका असतो. म्हणजे या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. याचा अर्थ सरळ आहे की कोणताही प्राणी एकतर वेनेमस असतो किंवा पॉयझनस, तो दोन्ही एकाच वेळी असू शकत नाही, बरोबर? पण काय होईल जर मी सांगितलं की एक असा साप आहे जो हा नियमच मोडतो? चला तर मग भेटूया या अपवादाला. याचं नाव आहे रेड नेक्ड कीलबॅक. हा साप फक्त विषारी दंशच करत नाही, तर त्याचं संपूर्ण शरीरच जणू एक विषारी शस्त्र आहे. आता गंमत बघा. अनेक दशकं आग्नेय आशियातल्या बागांमध्ये आणि शेतांमध्ये सहज दिसणारा हा सुंदर रंगाचा साप लोकांना पूर्णपणे निरुपद्रवी वाटायचा. पण ही एक खूप मोठी आणि धोकादायक चूक होती. 1978 मध्ये एक अशी घटना घडली ज्याने या सापाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलून टाकला. एका शास्त्रज्ञाला या सापाने चावा घेतला. सुरुवातीला तर काहीच जाणवलं नाही, फक्त थोडीशी मुंगे आल्यासारखं वाटलं. पण फक्त 20 तासात सगळं चित्रच पालटलं. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की त्यांचं रक्त गोठायचंच बंद झालं होतं. या एका घटनेने जगाला दाखवून दिलं की हा बागेत फिरणारा साधासुधा साप नाहीये, तर हा एक छुपा मारेकरी आहे. मग असं काय आहे या सापाच्या दंशामध्ये जे इतकं विनाशकारी आहे? चला त्याच्या पहिल्या हत्यारावर एक नजर टाकूया. त्याचं रक्तनाशक सर्पविष, ज्याला हिमोटॉक्सिक वेनम म्हणतात. या सापाचं विष थेट आपल्या रक्तावर हल्ला करतं. ते लाल रक्तपेशींना फोडून टाकतं, ज्यामुळे संपूर्ण शरीरात अंतर्गत रक्तस्राव सुरू होतो. किडनी निकामी होते आणि रक्त इतकं पातळ होतं की डॉक्टर इंजेक्शन द्यायलाही घाबरतात, कारण एका लहानशा जखमेतूनही इतका रक्तस्राव होऊ शकतो की तो जीवघेणा ठरू शकतो. आणि इथेच गोष्ट अजून विचित्र वळण घेते. हा साप कोब्रासारखा एका झटक्यात विष टाकत नाही. त्याचे विषारी दात तोंडाच्या खूप मागे असतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की विष सोडण्यासाठी त्याला फक्त एकदा चावून चालत नाही, त्याला अक्षरशः चावत राहावं लागतं. हो, हे खरं आहे. जीवघेणं विष शरीरात सोडण्यासाठी या सापाला कमीत कमी 2 मिनिटं सतत चावत राहावं लागतं. कल्पना करा, अनेकदा ते बोटाच्या टोकावर चावतात आणि आपली पकड अजिबात सोडत नाहीत. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट काय आहे माहितीये? या सापाच्या विषावर कोणतंही विशिष्ट अँटीवेनम म्हणजे प्रतिविष उपलब्धच नाहीये. हो, त्याच्या एका जवळच्या प्रजातीच्या सापाचा अँटीवेनम वापरलं जातं, पण ते फक्त 50%च प्रभावी ठरतं. त्यामुळे याला टाळणंच शहाणपणाचं आहे. पण थांबा, या सापाची कहाणी अजून संपलेली नाही. त्याच्याकडे आणखी एक शस्त्र आहे जे त्याच्या दंशापेक्षाही जास्त विचित्र आहे. आणि हे शस्त्र तो स्वतः बनवत नाही, तो ते चोरतो. तुम्हाला माहितीये, या सापाचा मुख्य आहार म्हणजे विषारी बुफो जातीचे बेडूक. या बेडकांचं विष इतकं घातक असतं की बहुतेक शिकारी प्राणी त्यांच्या वाटेलाही जात नाहीत. पण या सापासाठी तेच त्याचं जेवण आहे. आणि ही प्रक्रिया तर खरंच अविश्वसनीय आहे. साप आधी विषारी बेडकांना खातो, मग त्यांच्या शरीरातलं बुफोटॉक्सिन नावाचं जे विष आहे ते शोषून घेतो, आणि मग ते विष आपल्या मानेच्या मागच्या लाल रंगाच्या ग्रंथींमध्ये साठवून ठेवतो. जणू काही तो स्वतःसाठी एक रासायनिक शस्त्रच तयार करतोय. आणि इतकंच नाही, तर आई साप हे विष तिच्या पिलांना सुद्धा देऊ शकते. कमाल आहे ना? तर हा साप एकाच वेळी खूप सुंदर दिसतो, पण तितकाच तो धोकादायकही आहे. तो निसर्गातल्या एका अद्भुत विरोधाभासाचं चालतं बोलतं उदाहरण आहे. तर थोडक्यात सांगायचं तर या सापाकडे 2 पूर्णपणे वेगळ्या शस्त्रप्रणाली आहेत. एक त्याचं स्वतःचं बनवलेलं सर्पविष जे तो चावून वापरतो, आणि दुसरं बेडकांकडून चोरलेलं विष जे तो स्वसंरक्षणासाठी वापरतो. 2 वेगवेगळी शस्त्र, 2 वेगवेगळे स्रोत, आणि दोन्ही तितकेच प्राणघातक. आता याच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर साधारणपणे हा साप खूप शांत आणि लाजाळू असतो. अनेकदा लोक त्याच्या अगदी जवळून गेले तरी तो काहीच करत नाही, शांत पडून राहतो. पण जसा त्याला स्पर्श होतो तसा त्याचा स्वभाव एका क्षणात बदलतो. एका अभ्यासात तर असं दिसून आले की स्पर्श झाल्यावर तो 100% वेळा आक्रमक होतो. तो नागासारखी मान फुगवतो आणि कधीकधी तर आपली मान इतक्या जोरात मागे झटकतो की त्या विषारी ग्रंथी फुटतात आणि समोरच्यावर विषाची फवारणी होते. रेडनेक कीलबॅक हा फक्त एक साप नाहीये, तो निसर्गाच्या अद्भुत कल्पकतेचा, त्याच्या जुगाळू वृत्तीचा एक जिवंत पुरावा आहे.
तो आपल्याला आठवण करून देतो की जिवंत राहण्याचे नियम आपण नाही बनवत, ते निसर्ग स्वतः बनवतो. आणि कधीकधी ते नियम मोडणं हाच जगण्याचा एकमेव मार्ग असू शकतो.